तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली। देवेंद्र फडणवीस यांचा जो प्रवास राहिलाय तो भल्या भल्यांना अचंबित करणारा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे नाव आता खऱ्या अर्थानं ज्या प्रकारे अढळ बनलेला आहे त्यांचा हा प्रवास जाणून घेणं महत्त्वाचं आहे। ज्या देवेंद्र फडणवीसांना काही काळापूर्वी प्रचंड टार्गेट करण्यात आलं ते देवेंद्र फडणवीस भाजपला नंबर 1 बनवण्यात यशस्वी कसे बनले, त्यांचा राजकीय प्रवास अनेकांसाठी रोल मॉडेल का आहे, मॉडेल ते रोल मॉडेल त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेण्याचा हा प्रयत्न आहे। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झालं। लोकसभेतल्या पराभवाच्या राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे केवळ भाजपचं नाही, महायुतीतल्या मित्र पक्षांनी सुद्धा भरारी घेतली। पण महायुतीच्या या नेत्रदीपक यशाचे खरे नायक ठरले देवेंद्र फडणवीस। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मुंबईच्या आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राज्यात देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन। विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जबरदस्त कामगिरी केली आणि त्याचं फळही फडणवीसांना मुख्यमंत्री पदाच्या रूपानं मिळालं। खरं तर 5 वर्षांपूर्वी त्यांना ती संधी आली होती, पण महाविकास आघाडीच्या राजकीय खेळीमुळे आलेली सत्ता त्यांना गमवावी लागली। पण गेली 5 वर्ष फडणवीसांनी अत्यंत संयमीपणे राजकारण करत पुन्हा एकदा सत्ता सोपान गाठला आणि सत्ता तसंच मुख्यमंत्री पद खेचून आणलं। सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। फडणवीसांसाठी हा काळ काही सोपा नव्हता। उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची कास धरल्यानंतर राज्यात भाजपला मोठा धक्का बसला, पण फडणवीसांनी त्याच वेळी महाविकास आघाडीला हा सूचक इशारा दिला होता। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना। मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा। हातातोंडाशी आलेली सत्ता गेल्यानंतर फडणवीसांनी राजकीय संयम ढळू दिला नाही। त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून प्रभावीपणे काम केलं। विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं। त्यानंतर राज्यात 2 राजकीय भूकंप झाले। राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आली, पण यावेळी फडणवीसांना पक्षनेतृत्वाच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली। कोणताही अभिनिवेश न बाळगता त्यांनी ती जबाबदारी पार पाडली आणि पुढची 2.5 वर्ष त्यांनी सरकारमध्ये राहून पक्षानं दिलेली भूमिका चोख बजावली। 2.5 वर्षाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी राज्यात पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे 2024च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला त्यांच्याकडून मोठी अपेक्षा होती, पण त्यांना राज्यात अपेक्षित यश मिळवून देता आलं नाही। लोकसभेत पंतप्रधान मोदींसारखा चेहरा असतानाही भाजपला महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही। फडणवीसांच्या मनात ही खंत होती आणि त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याची तयारी दाखवली। खरं तर लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीसांच्या नेतृत्वावर भलं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं, कारण पक्षाला राज्यात 2 अंकी आकडाही गाठता आला नव्हता। त्यावेळीही लोकसभेच्या अपयशाची जबाबदारी फडणवीसांनी आपल्या शिरावर घेतली की आता मला विधानसभेकरता पूर्ण वेळ त्या ठिकाणी उतरायचा आहे। मी भारत
भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधनं मोकळं करावं. पण पक्ष नेतृत्वानं फडणवीसांची विनंती काही मान्य केली नाही. त्यामुळे लोकसभेतलं अपयश धुवून काढण्याची जबाबदारी फडणवीसांच्या खांद्यावर होती. सरकारमध्ये राहून फडणवीसांनी विधानसभेसाठी राजकीय रणनीती आखली. तसंच विधानसभेत पक्षाला घवघवीत यश मिळवून देतानाच बहुमताच्या आकड्याच्या जवळ पोहोचवलं. आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. आम्ही चक्रव्यूह तोडून दाखवू. तो चक्रव्यूह तुटलेला आहे. एवढंच काय तर 2019 साली मवियाच्या सत्ता स्थापनेनंतर विधानसभेत केलेलं आपलं वक्तव्य त्यांनी खरं करून दाखवलं. एवढंच सांगतो की पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. खरं तर 2019 नंतर फडणवीसांनी आपल्या राजकारणाचा बाज बदलला. त्यांनी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आणि त्याचं प्रत्यंतर 2019च्या लोकसभा तसंच विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळालं. विरोधी पक्षातील प्रभावी बड्या नेत्यांनी भाजपात येऊन राज्यात भाजपचा खुंटा आणखी बळकट केला. विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या भाजपची आजवरची सर्वोत्कृष्ट कामगिरी त्यांनी करून दाखवली. भाजप विधानसभेत बहुमताच्या जवळ पोहोचलं. त्यामुळे आगामी 5 वर्ष राज्याचा गाडा हाकताना फडणवीसांवर महायुतीतल्या मित्रपक्षांचा दबाव असणार नाही. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस फडणवीसांनी तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना राज्याच्या राजकारणावर आता खरी मान टाकली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.